नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाच्या पानाची चटणी बनवून दाखवणार आहे। तर ही बघा शेवगे शेंगाची पानं आहेत। ह्यांना काय केलं होतं माहिती आहे का, स्वच्छ धुवून सावलीमध्ये बघा सुकवून घेतलेलं। हे आपल्या शरीरासाठी खरं चांगले असतात। ह्याची पावडर का नाही करायची, छोटा अर्धा चमचा रोज तुम्ही दह्यामध्ये टाकून खाल्ली तरी चालते, भाजीमध्ये जरी टाकून खाल्ली तरी चालते, किंवा पाण्याबरोबर जरी घेतली तर चालते। मी कशी घेते, मी काय करते, जेव्हा आपलं जेवण होतं का नाही दुपारचं, त्याच्यानंतर मी फक्त अर्धा चमचा पाण्याबरोबर मी घेते। नाहीतर तुम्ही कोरडं जरी खाल्लं तरी चालू शकते, नाही तर आपण जे जेवतो त्या भाजीमध्ये जरी कालवून जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल। पण ही पानं सावलीमध्ये सुकवायची। ही एकदम कवळी पानं घेतलेली आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया। 1 चमचा टाकायचे बघा ह्याच्यामध्ये जिरं, 1 चमचा टाकायचे बडीशेप। हे सगळं सुकवलेलं आहे बरं का। जर सुकवलेलं नसेल का नाही तर थोड्याशा तव्यामध्ये तुम्ही परतून घेतलं तर चालेल। 1.5 चमचा धणे घेतलेले, हे पण मी सुकवलेले आहेत। 3 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत। चवीप्रमाणे टाकायचे आपल्याला मीठ, आणि 1 चमचा भरून मिरची पावडर घेतलेली आहे। तर मिरची पावडरचं घे, तुमच्याकडे सुकी मिरची जरी असेल ना ती जरी टाकली तरी चालेल, ती पण मग थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची। हे सगळं साहित्य जर तुमचं उन्हात घातलेलं जर नसेल तर तुम्ही हे थोडंसं भाजायचं आणि मगच टाकायचं, नाही तर चटणी जर जास्त दिवस राहिली तर खराब होईल। आता हे फिरवून घेऊया। मिक्सरला बघा बंद चालू करून असे बारीक करून घेतलेले, एकदम पावडर सारखे होते बघा हे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, तुम्ही ह्याच्यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे भाजून टाकू शकता। भाजायचे, थंड करायचे, नंतर टाकायचे। शेंगदाणे जर तुम्हाला नसेल टाकायचे तर फुटाण्याची डाळ, म्हणजे डाळ म्हणतात त्याला, ते जरी तुम्ही टाकलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला टाकायचे तर तुम्ही 1 गड्डी लसूण पण टाकू शकता, छान लागेल। अशा पद्धतीने पण करून बघायचे, कारण हे जर आपण ह्याच्यामध्ये वल्लसर जर काय वस्तू टाकल्या तर मग ही खराब होते, जास्त दिवस टिकत नाही। आता जेवताना किती घ्यायचे बघा, एवढे जरी घेतले तरी चपातीवर मस्त लागते। थोडंसं तेलाची धार किंवा तुपाची धार टाकून मिक्स करून जरी तुम्ही खाल्ली तर चालेल। तशी नाही जर खायची तर तुम्ही सलाद वगैरे करता त्याच्यावर जरी टाकून खाल्ली तरी चालेल, किंवा ह्याचा नुसता तुम्ही जरी पराठा बनवला तर चालेल, किंवा बटाटा शिजवलेल्या बटाट्यात मिक्स करून जरी तुम्ही पराठा बनवला तरी छान लागतं। खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यापासून बनल्या जातात। तर तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन ही कशा पद्धतीत तुम्ही ह्याच्यापासून काय काय करू शकता आणि कसे खाऊ शकता। मी तर बघा अशाच पद्धतीमध्ये जेवताना थोडीशी रोज करून खाते। तुम्हाला जर अशा पद्धतीची जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।